सिम्प्लिफिकेशन म्हणजे होते पदावली, आणि पदावलीमध्ये जर का तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असेल तर तुम्हाला वर्गमूळ काढताच आलं पाहिजे. या ठिकाणी 27/4चं वर्गमूळ काय आणि यासारख्या इतर संख्याचं वर्गमूळ तुम्हाला काढता येणे अपेक्षित आहे, म्हणूनच मी तुम्हाला वर्गमूळ काढायला शिकवत आहोत. क्वेश्चन बघा, या क्वेश्चन मध्ये 27/4चं वर्गमूळ जर काढता आलं नाही तर याचा आन्सर तुम्हाला येणारच नाही. मग काय करायचं, एकक स्थानचा अंक आपण टार्गेट करायचा, त्याला कट करायचा, मग त्याचं वर्गमूळ काय, एकक स्थानी येणाऱ्या अंकाचं वर्गमूळ काय, तर या ठिकाणी 2 येते. आणि 2 मध्ये किती मिळवले तर 10 होते, तर 8 मिळवले तर 10 होते. असं आपण क्रिएशन करायचं. हे क्रिएशन केल्यानंतर काय, मग काय करायचं माहिती आहे का, हे 2 अंक कट करायचे. 2 अंक कट केल्यानंतर उरतात काय 27. या 27च्या आधीची वर्गसंख्या आणि नंतरची वर्गसंख्या लिहायची. 27च्या आधीची वर्गसंख्या आहे 5चा वर्ग 25 आणि 6चा वर्ग 36. इथे आणखी एक सांगतो, जर तुमच्या जास्तीत जास्त वर्ग पाठ असेल तर तुम्हाला मोठ्यात मोठ्या संख्येचं वर्गमूळ काढता येणार आहे. जसं की 2चा वर्ग 4 सगळ्यांनाच माहित आहे, 31चा वर्ग 961 माहित असलं पाहिजे. पुढे तुमचे जेवढे वर्ग पाठ असेल तेवढे तुम्ही मोठ्यात मोठ्या संख्येचं वर्गमूळ काढू शकता. आता 25 पासून 27 जवळ आहे का की 27 पासून 36 जवळ आहे हा विचार करायचा. कोणता वे शॉर्ट आहे, मग हा वे शॉर्ट आहे, म्हणूनच आपण हे जे 5 आहे इथे लिहून घ्यायचे आणि हेच 5 इथे लिहून घ्यायचे, म्हणजेच आपला प्रॉपर आन्सर येते 52. याच पद्धतीने तुम्ही काढा. म्हणजे तुम्हाला मी आणखी सांगतो की 9801 चं सुद्धा स्क्वेअर रूट तुम्ही काढून कमेंट्स मध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर 15,129 चं सुद्धा वर्गमूळ तुम्ही काढू शकता आणि कमेंट्स करू शकता. आता याचं 52 आलं हे आपल्याला माहित आहे. आता आपण बघा कसं सॉल्व करू. 1/13 गुणिले हे किती 52 बरोबर 84 मायनस x. 13 1 13, 13 52, या ठिकाणी 4 आले. मग आता आपण हे 4 घेतले, 4 बरोबर 84 वजा x. या ठिकाणी तुमच्याला बेसिक असं आहे की 84 वजा x बरोबर 4 असं उलट सुलट लिहून घ्यायचं. मग बरोबरच्या चिन्हाच्या आधी जर का समजा वजा चिन्ह आलं तर आपण इकडची व्हॅल्यू इकडे टाकतो आणि इकडची व्हॅल्यू इकडे टाकतो, म्हणजे 84 वजा 4 बरोबर x झाले. सो x बरोबर मित्रा 80 आलेला आहे. चेक करूया. या ठिकाणी बघा राईटच आहे. सो दॅट्स इट कंप्लीट.